मिथुन राशीचे मासिक राशी भविष्य ऑक्टोबर 2024 चे कसे असणार आहे। मंडळी, प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की ऑक्टोबर महिना आपल्यासाठी कसा जाईल, माझे आणि माझ्या कुटुंबाचे कसे असेल, माझ्या व्यवसायात प्रगती होईल की नाही, किंवा मला नवीन समस्यांना तोंड द्यावे लागेल इत्यादी अनेक प्रकारचे विचार तुमच्या मनात येतात। तर जाणून घेऊया तुमच्या राशीवर येणारे विविध ग्रह आणि कुंडली आणि नक्षत्रांचा प्रभाव, त्यांच्या हालचाली लक्षात घेऊन विश्लेषण करूया। 12 राशींमध्ये मिथुनी राशी अशी आहे ज्यामध्ये अनेक प्रतिभा आढळतात, परंतु काही कमतरतेमुळे हे गुण योग्य प्रकारे फुलू शकत नाहीत। मिथुन राशीचे लोक त्यांच्या बौद्धिक आणि स्वतंत्र विचारांसाठी ओळखले जातात। हे लोक अष्टपैलू तत्वाने समृद्ध असतात आणि सर्व प्रकारची आव्हाने स्वीकारण्यास तयार असतात। ही लोक थोडी स्वभावाने गूढ असतात आणि त्यांना पूर्णपणे समजणे कठीण असते। ही लोक अतिशय रागीट स्वभावाची मानली जातात। त्यांना राग आला की काहीच सांगता येत नाही। लोकांमध्ये त्यांचा चांगला प्रवेश आहे। या राशीचे लोक खूप रोमॅन्टिक मानले जातात। त्यांची भाषा शैली ही अप्रतिम आहे। ही लोक आनंदी आणि हुशार असतात। तो आपले काम मोठ्या कार्यक्षमतेने पूर्ण करतो। हे लोक कलात्मक क्षेत्रात चांगली कामगिरी करतात। त्यांच्यात नेहमी काहीतरी नवीन करण्याची उर्मी असते आणि ही लोक कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाहीत। त्यांना त्यांच्या कामाचा लवकर कंटाळा येतो, कारण त्यांचे मन सतत बदलत असते। हे लोक बौद्धिक गोष्टींना जास्त महत्त्व देतात। त्यांच्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे। मिथुन राशीचे लोक खूप अष्टपैलू असतात। मोकळे विचार आणि जिज्ञासू स्वभाव ही त्यांची ओळख आहे। हे लोक सर्व प्रकारच्या षडयंत्रांपासून स्वतःला दूर ठेवतात। मिथुन राशीसाठी या महिन्यात कौटुंबिक जीवनात केतू आणि रवी दशम भावात विराजमान आहेत। कुटुंबातील चुकीच्या कामांवर नियंत्रण ठेवा आणि घाईघाईचे कोणतेही काम करू नका। भावा बहिणींचे सहकार्य मिळेल। तुमच्या सप्तम भावाचा स्वामी बृहस्पती, ज्यांनी आयात निर्यात व्यवसाय केला आहे, त्यांना भरपूर लाभ मिळेल। तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। नोकरी करणाऱ्यांना दिलासा मिळेल। 20 ऑक्टोबर पासून कामाच्या बाबतीत कामात घाई होईल। विद्यार्थ्यांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील। तुमची शैक्षणिक प्रगती होईल। बुध 5व्या घरात आहे। तुम्हाला तुमच्या वर्गमित्रांकडून सकारात्मक परिणाम आणि सहकार्य मिळेल। 20 ऑक्टोबर रोजी मंगळ द्वितीय भावात प्रवेश करेल, ज्यामुळे तुम्हाला अभ्यासात रस वाटणार नाही, कारण षष्ठ भावाचा स्वामी मंगळ आहे। एखाद्या सहकार्याशी वाद होईल। तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत आहात। प्रेम संबंध खूप चांगले राहतील। 5व्या घराचा स्वामी 13 ऑक्टोबर पर्यंत 5व्या भावात राहील आणि प्रियकराशी भरपूर प्रणय राहील। तुमच्या दोघांमधील प्रेमसंबंध 20 ऑक्टोबर नंतर तुमच्या प्रियकराशी मतभेद होतील। जे विवाहित नाही त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो। तुम्ही तुमच्या प्रियकराशी मनमोकळेपणाने बोला। वैवाहिक जीवनात काही मतभेद होतील। पत्नीसोबत एकत्र राहिल्यास कुटुंबात आनंद राहील। या महिन्यात गुरु 12व्या भावात आहे। राहू आणि केतू एकमेकांच्या बाजूने आहेत, ज्यामुळे छातीत दुखणे नियंत्रणात राहणार नाही। पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतील। जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष द्यावे लागेल। तुमची आर्थिक स्थिती बघितली तर महिन्याच्या सुरुवातीला शुक्र महाराज तुमच्या 5व्या भावात विराजमान होऊन 11व्या भावात पूर्ण सप्तम दृष्टी घेऊन पाहतील आणि 9व्या भावात बसलेले प्रतिगामी शनी महाराजही पाहतील। 11वे घर, यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। तुम्हाला धनप्राप्ती होत राहील, परंतु गुरु 12व्या भावात असल्यामुळे खर्चही स्थिर राहतील आणि 9 ऑक्टोबर पासून गुरु पूर्वगामी झाल्यानंतर खर्चात अनपेक्षित वाढ होण्याचे संकेत आहेत। त्यामुळे या महिन्यात तुम्ही खर्चाकडे विशेष लक्ष द्यावे। त्यानंतर 13 ऑक्टोबर पासून शुक्र तुमच्या 6व्या भावात जाऊन तुमचा खर्च वाढवेल, पण बुध आणि रवी 5व्या भावात जाऊन तुमचे 12वे घर पाहून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतील। 11व्या घराचे स्वामी मंगळ महाराज 20 ऑक्टोबर पासून दुसऱ्या घरात राहून संपत्ती जमा करण्यात काही प्रमाणात मदत करू शकतात। त्यामुळे तुम्ही तुमच्या पैशाचा योग्य वापर करावा, जेणेकरून आर्थिक आव्हाने कमी होतील। जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला परदेशातून आर्थिक लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल। जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर महिन्याची सुरुवात खूप सुंदर असणार आहे। 5व्या घराचे स्वामी शुक्र महाराज 5व्या भावात उपस्थित असल्याने तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील। त्यांना प्रणयाचा स्पर्श मिळेल आणि तुम्हाला बहरून जाईल।
तुमच्या दोघांमधील घनिष्ठ संबंध वाढतील। तुम्ही तुमचे प्रेम संबंध पूर्णपणे स्वीकाराल आणि तुमच्या प्रिय व्यक्ती देखील तुम्हाला स्वतःला म्हणून स्वीकारेल। यामुळे तुमच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होतील आणि तुमचे प्रेम जीवन आनंदी होईल। मंडळी, मिथुन राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरच्या मध्यात थोडा वेळ शिल्लक राहिला तर संपूर्ण महिना शुभ आणि सौभाग्य देईल। या महिन्यात तुमची नियोजित कामे वेगाने पूर्ण होतील। तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांचे सहकार्य आणि समर्थन मिळेल आणि तुमच्या विरोधकांची प्रत्येक चाल अपयशी ठरेल। मिथुन राशीचे लोक ऑक्टोबर महिन्यात काही मोठे काम करण्याचा निर्णय घेऊ शकतात। जर तुम्ही व्यावसायिक असाल तर महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता। नोकरदार लोकही नोकरी बदलण्याची ही वेळ निवडू शकतात। करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असणार आहे। या महिन्यात तुम्हाला विविध स्रोतांकडून उत्पन्न मिळेल, परंतु तुम्ही तुमच्या सुखसोयींशी संबंधित गोष्टींवर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करताना देखील दिसतील। नोकरदार लोकांना महिन्याच्या मध्यात अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो, जो पूर्ण करण्यासाठी त्यांना अधिक कष्ट करावे लागतील। या काळात मुलांशी संबंधित कोणतीही समस्या तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकते। जमीन, वास्तू किंवा वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादामुळेही मन चिंतित राहील। ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या आधीच्या गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळू शकतो। परदेशात व्यवसाय करणाऱ्यांसाठी आणि तिथे करिअर करू पाहणाऱ्या तरुणांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर महिना सामान्य राहणार आहे, तथापि आपला आहार आणि दैनंदिन दिनचर्या योग्य ठेवा, अन्यथा आपल्या पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते। या महिन्यात मिथुन राशीच्या लोकांनी दररोज तुळशीजींची सेवा करा आणि पूजा करा। गायत्री मंत्राचा 1 माळ जप करावा। मिथुन राशीमध्ये स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा असल्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रसंगातून तुम्ही तुमच्या बुद्धी चातुर्याने त्यातून सहज बाहेर पडू शकता। फक्त तुम्ही चटकन निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा तुमचे निर्णय तुम्ही एकदमच महत्त्वाच्या वेळी बदलतात। निर्णयाशी ठाम राहत राहा, यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो।